तो बिल्कुल फिर से एक बार आप सभी दर्शकों का स्वागत है इस खूबसूरत ऐतिहासिक मैदान पर, जहां पर खेली जा रही है प्रतियोगिता चैंपियनशिप नामदार चषक 2026 का एक घमासान। आज के सत्र का ये अंतिम मुकाबला, क्वार्टर फाइनल का ये मुकाबला, बिल्कुल दूध या रोशनी में नहाता हुआ स्टेडियम। चलते मुकाबले की पहली ओवर, पहली गेंद करने के लिए गेंदबाजी मार्ग पर तैयार है गेंदबाज जल सिंह पाटिल। स्वयं का पहला, टीम का पहला ओवर। सामने बल्लेबाज नागेश वाडेकर। पहली गेंद काफी बेहतरीन गेंद की है यहां पर, डॉट गेंद के साथ, बिंदी गेंद के साथ की है इस मुकाबले की शुरुआत। जो जीता हो सिकंदर, जो हारा हो टूर्नामेंट से बाहर। आर या पार वाला ये मुकाबला है। फिर से एक बार करारा स्ट्रोक खेला है, गेंद को भेजा है, सीधा गेंद जा रही है, वन बाउंसी मारे का पार, करारा चौका जड़ दिया है। नामदार चषक 2026 का एक और बेहतरीन चमचमाता चौका। 6 ओवर का ये मुकाबला, 11:35 पर हुई है मुकाबले की शुरुआत। 25 मिनट का निर्धारित समय रहेगा आपको 6 ओवर पूरे करने के लिए। पावर प्ले का पहला ओवर, और इस बार उल्टा पुल्टा रिवर्स खेलने का प्रयास किया है। गेंद ठीक से बल्ले पर आई नहीं है, गेंद शरीर से टकराई। फिर से एक बार बिंदी गेंद कराने में कामयाब। पिछले मुकाबले में ना एक बेहतरीन बल्लेबाजी की थी जल सिंह पाटिल ने। ये लीजिए, फिर से एक बार थोड़ा सा स्टेप आउट हुए, डांसिंग डाउन द ग्राउंड, जड़ दिया एक और सीमा रेखा पार चौका। 1-13 तो एक मेरा वाली कहानी है। पहली गेंद डॉट गेंद के साथ, दूसरी गेंद पे चौका, तीसरी गेंद डॉट, फिर चौथी गेंद पे चौका। 8 रन लगे स्कोरबोर्ड पर। एक बेहतरीन खिलाड़ी है नागेश वाडेकर, इस टूर्नामेंट का सबसे बेहतरीन कैच लेने वाले खिलाड़ी भी बने। ओ, इस बार फिर से एक बार वही कहानी है, 1-13 तो एक मेरा। एक डॉट गेंद, उसके बाद चौका, फिर से डॉट, उसके बाद चौका, डॉट गेंद आई है। क्या अंतिम गेंद पे आएगा चौका। काफी बेहतरीन टूर्नामेंट, बड़ी चैंपियनशिप, बड़ी प्रतियोगिता। इस बार फुल टॉस दिया है यहां पर, खिलाड़ी गेंद के नीचे, लेकिन छूटा है कैच, छूटा है कैच यहां पर, कैच छूटा है यहां पर। पहले ओवर का यहां पर खेल समाप्त होता हुआ। तीसरे अंपायर की मदद ली गई है, रिव्यू लिया है यहां पर बल्लेबाजी करने वाले टीम ने, रिव्यू का इस्तेमाल किया है। एक रिव्यू है दोनों टीम के लिए। अगर रिव्यू सक्सेस होता है तो फिर आपको अगला रिव्यू मिलेगा, लेकिन देखना यहां पर तीसरे अंपायर हमारे साथ जुड़ गए। इट्स फेयर डिलीवरी, रिव्यू गवाह है यहां पर, अब आप रिव्यू नहीं ले सकते। पहले ओवर की समाप्ति, पहले ओवर का खेल समाप्त। पहले ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर रन संख्या जा पहुंची है 9 रन कुल मिलाकर। 11:35 पर मुकाबले की हुई है शुरुआत। पहले अगर बात की जाए तो 4 मिनट में पहला ओवर पूरा किया है। अब यहां पर गेंदबाजी मार्ग पर, तो स्वयं का पहला, टीम का दूसरा ओवर। फिर से एक बार पावर प्ले की गेंदबाजी देखने को मिलेगी। गेंदबाजी मार्ग पर मयूर शेलार, सामने है बल्लेबाज नागेश। 9 स्ट्राइक पर रब्बानी पिछले मुकाबले में काफी अच्छी बल्लेबाजी की थी, पहले मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी भी है। इट्स अ वाइड बॉल कॉल, एक अतिरिक्त रन यहां पर।
तो इस बार फिर से एक बेहतरीन गेंद की है यहाँ पर। कुल मिलाकर अगर बात की जाए तो अब तक दूसरा ओवर मैदान पर प्रगति पथ पर है। एक बड़ा मुकाबला है, दोनों टीम जानती है एक महत्वपूर्ण मुकाबला है। सेमीफाइनल में प्रवेश करने वाली टीम कौन सी बनेगी। इससे पहले अगर बात की जाए तो पहले दिन होटल न्यू डैजल स्वर्गीय नायक 11, दूसरे दिन की बात अगर की जाए तो परशुराम गाड़ेकर मित्र परिवार की टीम, और तीसरे दिन की अगर बात की जाए तो तीसरे दिन अमन औटे युवा मंच। एक जड़ दिया है चौका यहाँ पर। 1 2 3 तीन खिलाड़ी थे वहां पर एक जगह जमा हुए थे, अमर अकबर अंतनी, लेकिन गेंद निकल गई सीमा रेखा पार, मिला है चौका। काफी बेहतरीन बल्लेबाजी हो रही है मैदान पर। दोनों टीम जानती है कितना महत्वपूर्ण मुकाबला है। हर गेंद महत्वपूर्ण है, हर विकेट महत्वपूर्ण है, हर रन महत्वपूर्ण है। 14 रन लगे स्कोर बोर्ड पर। बल्लेबाज नागेश वाडेकर 8 गेंदों में 13 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं। काफी बड़ा नाम है क्रिकेट जगत का नागेश वाडेकर, अपने नाम को अंजाम देते हुए अपनी टीम के लिए एक अच्छा प्रदर्शन करते हुए, क्योंकि ये जानते हैं अभी नहीं तो फिर अगले साल 365 दिनों का इंतजार। ओ इस बार ये गेंद भी काफी अच्छी, टप्पा गिरने के बाद थोड़ा सा काटा बदलती हुई नजर आई, थोड़ा सा नीचे रही है गेंद। फिर से एक बार थोड़ा सा गति में परिवर्तन किया है, वेरिएशन लाया है गेंदबाजी में। यहाँ पर ये सोचा नहीं था नॉन स्ट्राइक के बल्लेबाज ने, शायद डायरेक्ट हिट होती ना तो फिर पैवेलियन का रास्ता नाप सकते थे, देखा ही नहीं था, लेकिन खिलाड़ी ने काफी चतुरता दिखाई है। गेंदबाजी मार पर मयूर स्वयं का पहला, टीम का दूसरा और 5 गेंदें की है, 4 रन अब तक अगर बात की जाए तो 4 गेंदें किए, 5 रन खर्च किए। अभी भी इस ओवर की 2 गेंदें शेष, क्या इनको बनाएंगे विशेष। रब्बानी के लिए बिल्कुल ब्लॉक होल में किया है, क्या कमाल की गेंद की है, सही गेंदबाजी है। बल्लेबाज को मौका दिया नहीं है, बिल्कुल ब्लॉक होल में किया था। बल्लेबाज के पास उतना ज्यादा समय नहीं था कि बल्ला तेजी से घुमाया जाए। रन लेने का कोई अवसर नहीं, कोई मौका नहीं। स्कोर अभी भी रुका हुआ 15 रन पर। इस बार थोड़ी सी पटकी हुई गेंद, बिल्कुल तेज गति की गेंद है, विकेट कीपर के दस्तानों से भी यह गेंद छूट गई है। तो कुल मिलाकर अगर बात की जाए तो दूसरा ओवर समाप्त, 2 ओवर की समाप्ति के बाद थोड़ा सा रोका है। यहाँ पर 15 रन लगे, पहले ओवर में 9 रन आए, दूसरे ओवर में 6 रन आए। हालांकि वाइट गेंद के साथ अतिरिक्त रन के साथ शुरुआत की थी मयूर ने इस गेंदबाजी की, मतलब 7 गेंदे किए और 6 रन खर्च किए। चलिए फिर से एक बार तीसरा ओवर मैदान पर। गेंदबाजी मार पर जल सिंह पाटिल एक ऑलराउंडर खिलाड़ी है। आज इसी मैदान पे 4 गेंदों में 4 छक्के जड़ने वाले ये खिलाड़ी है। 5 गेंदों में 5 छक्के हमने संदीप मकवाना के देखे, 4 गेंदों में 4 छक्के जल सिंह पाटिल के, और 6 गेंदों में 6 छक्के सुशील बुरले के। ये वो टूर्नामेंट है, काफी बड़ा इतिहास लिखा गया है इस टूर्नामेंट में। मेडन ओवर विकेट हैट्रिक भी इसी टूर्नामेंट ने गेंदबाज दिया है दशरथ धोत्रे। एकमात्र हैट्रिक सौरभ बारले, जो कि प्रकाश राव जी गाड़ेकर मित्र परिवार की जो टीम थी उस टीम के सदस्य थे, उन्होंने भी एक हैट्रिक पूरी की है। और इस बार देखिए उल्टा फुल्टा रिवर्स खेला है, क्या कमाल के अंदाज में, खूबसूरत अंदाज में जड़ दिया चौका। फिर से एक बार नागेश के बल्ले से एक बेहतरीन चौका। काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं नागेश। कुल मिलाकर टीम की रन संख्या जहां पहुंची 19। ओवर नंबर की बात की जाए तो तीसरा ओवर प्रगति पथ पर। तीसरे ओवर की पहली गेंद, और पहले ही गेंद पर ऐसा मन बनाया था कि जानते थे पहले से ही रिवर्स खेलना इस गेंद को। ये लीजिए फिर से एक बार, लेकिन इस बार चूके बार बार प्रयास सफल नहीं होगा, क्योंकि सामने भी गेंदबाज कोई कच्चे गुरु का चेला नहीं है, उसने भी बहुत सारे मुकाबले खेले। फिर से वही कहानी है, एक तेरा तो एक मेरा वाली कहानी है। और इस बार अच्छी गेंद, फिर से ब्लॉक होल में, फिर से ब्लॉक होल में, बिल्कुल विकेटों के करीब थी ये गेंद,
अगर विकेटों पे जा गिरती तो फिर यहाँ पर पैवेलियन लौटना पड़ सकता था। एक बड़ी मछली जाल में आ सकती थी जिस विकेट की तलाश थी। नागेश वाडेकर है सामने बल्लेबाज। इस बार स्ट्रोक खेला जरूर, मौका दिया है या नहीं? ओहो, सेव किया है यहाँ पर। पहले कैच का प्रयास किया, उसके बाद जानते थे कि सेव करना है गेंद को। अमित पाटिल वहां पर आइकॉन खिलाड़ी है, मुंबई से ताल्लुक रखते हैं। 2 ओवर 4 गेंदे, अब तक 20 रन। स्ट्राइकर बैटर रब्बानी के लिए गेंद, फिर से मौका है लेकिन इस बार अमित पाटिल चूकेंगे नहीं। पकड़ा है कैच, विकेट का पतन। इससे पहले वाली गेंद पर नागेश का वहां पर कैच लेने का प्रयास किया था, लेकिन इस बार अगर बात करेंगे तो लौटना पड़ा है बल्लेबाज को। तो नए बल्लेबाज मैदान पर नंबर 3 पर आए बल्लेबाजी के लिए। ओए देखिए क्या क्लास दिखाया यहाँ पर, व्हाट बैटिंग। आए और मैदान पर छा गए। पहली गेंद पर यहाँ पर खेला है, गेंद को भेजा है बाउंड्री लाइन के बाहर। एक चमचमाता चौका, इस चौके की मदद से रन संख्या जहां पहुंची है कुल मिलाकर 24। 3 की हो गई समाप्ति। नागेश और संतोष की जोड़ी है मैदान पर। 3 ओवर का खेल समाप्त। जहां तक बात की जाए तो 11:35 पर हुआ था मुकाबला शुरुआत। चलिए थोड़ा सा स्पीड अप कीजिए मुकाबला। 14 गेंदों में 18 रन पर बल्लेबाजी कर रहे नागेश, एक गेंद में 4 रन पर संतोष। अब देखना है यहां पर चौथा ओवर गेंदबाजी मार पर। गेंदबाजी मार पर अमोल निळगुंडे। नक्की जर आपण पाहिलं तर छत्रपती शाहू महाराजांच्या पावन अशा कागल तालुक्याचे अल्पसंख्याक समाजातील सलग 6 वेळा आमदार, 9 वेळा मंत्रिपदाचे शपथ घेणारे महाराष्ट्र राज्यातील एकमेव अल्पसंख्याक समाजातील मंत्री आतापर्यंत जर आपण पाहिलं तर साहेबांनी जलसंपदा, दुग्धविकास, कामगार, वैद्यकीय शिक्षण, विधी, न्याय यासह कोल्हापूर, वाशिम आणि नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आतापर्यंत 7,000 कोटींचा निधी या जिल्ह्यामध्ये आणून आपल्या कागलचा विकास आणि इथं मैदानावरती मात्र गोलंदाज आपल्या संघाचा करतोय विकास। अमोल निळगुंडेनं मात्र फलंदाज। नागेशची खेळी आणली संपुष्टात। नागेश बॅक टू पॅव्हेलियन। नक्कीच खऱ्या अर्थानं साहेबांचं उल्लेखनीय कार्य गेल्या 35-40 वर्षापासून आपण पाहतोय। सर्वसामान्यांचा, कष्टकऱ्यांचा बुलंद आवाज विधिमंडळामध्ये ज्यांनी बुलंद केला, विधिमंडळामध्ये सातत्यानं आपल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडून, शासन दरबारी भांडून आपल्या मतदारसंघासाठी तब्बल 7,000 कोटींचा निधी उपलब्ध करून विकास कामांचा महाकाय डोंगर उभा केला। अगदी जर पाहिलं तर गेल्या 35-40 वर्षापासून राजकारण करत असताना देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा सहवास लाभला। पवार कुटुंबियांच्या जवळचं व्यक्तिमत्व म्हणून राज्याच्या राजकारणामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे धुरंधर नेतृत्व म्हणजे आदरणीय नामदार हसनजी मुश्रीफ साहेब। आपला नेता म्हणजेच पहाटे 5 वाजता उठून कामाला सुरुवात करणारे, महाराष्ट्रानं जो लोकनायक दिनांक 28 जानेवारी रोजी गमावला, स्वर्गीय अजितदादा पवार। खरं तर संपूर्ण जनता स्वीकारायलाच तयार नाही की अजितदादा आपल्यातून निघून गेलेले आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणातून, महाराष्ट्रामधून अशा माणसाची एक्झिट झाली
की अजूनही विश्वास बसत नाहीये. आणि अगदी त्याच पावलावर पाऊल टाकून आपण नामदार साहेबांचं देखील कार्य पाहतो. सर्व धर्म समभाव हा विचार मनामध्ये घेऊन फुले शाहू आंबेडकरांची विचारसरणी जपणारे अल्पसंख्याक समाजातील मंत्री म्हणून ज्यांची ओळख सन्माननीय नामदार हसन सो मुश्रीफ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. अत्यंत मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा. अगदीच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पवार कुटुंबियाशी अगदी जवळचे संबंध. महाराष्ट्राच्या राजकारणामधील अजात शत्रू व्यक्तिमत्व म्हणून देखील आपण साहेबांचा उल्लेख करू शकतो. एक धाव या चेंडूवरती आली आहे. षटक क्रमांक 4 मैदानावरती टाकलं जातंय. एकूण जर पाहिलं तर 25 धावा. धावसंख्येला थोडासा ब्रेक लावलाय, धावसंख्येला थोडासा लगाम लावलाय. अमोल निळगुंडे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. अष्टपैलू खेळाडू आहे. संतोष आणि अभिषेक. मागच्या सामन्यामध्ये मात्र अभिषेकची झंझावती फलंदाजी मात्र आपण पाहिली आहे. इथं क्लास दाखवलाय. एक्सलंट, सो ब्युटिफुल. सरळ बिरकावलाय. साइड स्क्रीनला सलामी देणारा येतोय खणखणी षटकार. प्रेक्षकांमध्ये आवाज लाऊड होतोय, टाळ्यांचा कडकडाट होतोय. ज्या षटकाराची गरज होती तो षटकार मात्र आलाय. या षटकाराने धावफलकावरती जर आपण नजर टाकली तर एकूण धावा होत आहेत त्या 31 धावा. 3.4 षटकांचा खेळ आतापर्यंत होतोय. 31 धावा. स्ट्रायकर बॅटर संतोष, गोलंदाज अमोल. फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. चेंडू बंदुकीतून निघालेल्या गोळीप्रमाणे सुसाट वेगवान चौकार. थांबलेल्या धावा मात्र यायला सुरुवात झाली. एक षटकार, एक चौकार. ज्या फलंदाजीची गरज होती ती फलंदाजी मात्र स्ट्रायकर बॅटर संतोष. हा चेंडू मात्र आपण पाहतोय डाव्या इष्टीच्या बाहेर. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. अवांतर धाव येते. या अवांतर धावेने जर आपण पाहिलं तर एकूण धाव फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते काटावर पास. 35 धावा धाव फलकावरती. अंतिमचा चेंडू या षटकातील. दोन्ही मातब्बर संघ आहेत, दोन्ही दिग्गज संघ आहेत, दोन दादा संघ. चेंडू फळीचं युद्ध. इथं मात्र गतीमध्ये परिवर्तन केलंय, फसवलंय, थोडंसं शांत ठेवलंय फलंदाजाला. षटक क्रमांक 4 समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा. प्रोजेक्टेड जर आपण स्कोर पाहिला तर 54. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 36. RMS प्रणित पन्हाळा टायगर्स विरुद्ध दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नारायणी स्पोर्ट कागल हिंदलगा. तब्बल 1,51,000 रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. उद्या मात्र प्रेक्षकांच्या गर्दीचा उच्चांक आपल्या या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. कारण उद्या या स्पर्धेचा मेगा फायनलचा दिवस असेल, ग्रँड फिनालेचा दिवस असेल. ज्या खेळाडूंनी 4 दिवस मेहनत घेतली आहे त्या खेळाडूंसाठी उद्या पारितोषिकाचा दिवस असेल. म्हणजे त्या खेळाडूंसाठी उद्या बक्षिसांचा दिवस असेल. ब्लॉकबस्टर सुपर डुपर सॅटरडे. परंतु त्याच्यापूर्वी आज की शाम किसके नाम. पहिल्या दिवशी आपण पाहिलं हॉटेल न्यू डॅझल स्वर्गीय नायक 11 संघ. दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं प्रकाशराव गाडेकर प्रेमी संघ. आणि तिसऱ्या दिवशी काल आपण पाहिलं अमन आवटे युवा मंच. या 3 संघांनी आत्तापर्यंत सेमी फायनलमध्ये प्रवेश केलाय आणि 31,000 रुपयांचं डिपॉझिट आपल्या नावावरती जमा केलंय. हा सामना सुद्धा तब्बल 31,000 रुपयांचा सामना असेल. जो संघ जिंकणार तो सेमी फायनलमध्ये प्रवेश करणार. हा चेंडू मात्र आपण पाहतोय वेगानं
चेंडू टाकला गेलाय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय कृष्णात. 2 बाद 36 धावा आहेत धावफलकावरती. 5व्या षटकाला झाली सुरुवात. स्टेप आउट करून खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती आहे, परंतु चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय चौकार. टप्पा पडल्यानंतर चेंडूमध्ये पाहतोय आपण उसळी जास्त आहे. अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार वसूल केलाय. शेवटच्या काही चेंडूमध्ये अशा प्रकारची फटकेबाजी अपेक्षित असेल स्लॉग षटकामध्ये. स्ट्रायकर बॅटर मात्र आपण पाहतोय अभिषेक. तर फटका क्लास खेळलाय, परंतु फटका ओहो, काही क्षण असं वाटलं चेंडू हातामध्ये आलाय, परंतु चेंडू हातातून सुटलाय. शुद्ध मराठी भाषेत सांगायचं झालं तर देव आलाय द्यायला आणि पदर नाही घ्यायला. फलंदाजासाठी मात्र असं झालंय, शुद्ध मराठी भाषेमध्ये आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2 डोळे. नक्कीच आता काही प्रेक्षकांचं म्हणणं आहे सोपा झेल होता, परंतु क्रिकेटच्या मैदानावरती असंच आहे, सोपे झेल सुटतात आणि अवघड झेल टिपले जातात. हा खरा क्रिकेटचा नियम आहे, क्रिकेटची मजा आहे. स्ट्रायकर बॅटर आपण पाहतोय संतोष. 4 चेंडूमध्ये 14 धावांवरती फलंदाजी. फटका तर खेळला आहे, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. जितका चांगला फटका तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितकीच चांगली फेकी मात्र आपण पाहतोय. 42 धावा, 2 बाद 42, 60-65 धावा एक फायटिंग टोटल असेल. क्षमा असावी, 41 धावा आहेत, 2 बाद 41 धावा आहेत. तर 1 धाव मात्र घेतली जाईल. अंतिमचा चेंडू या षटकातील. या षटकातील अंतिमचा चेंडू. या चेंडूवरती मात्र 1 धाव घेतली गेली. बाईकच्या स्वरूपात 1 धाव. षटक मात्र समाप्त होत आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 43, अंतिमचे 6 चेंडू. चला सामना थोडासा स्पीडअप करा. निर्धारित 25 मिनिटांमध्ये आपल्याला षटक संपवायचे. सामना थोडासा स्पीडअप करा. गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय सूरज जाधव. षटक क्रमांक 6, अंतिमचं षटक आहे. मी नेहमी सांगितलंय जगामध्ये 2 गोष्टी प्रसिद्ध आहेत. जगामध्ये 2 गोष्टी प्रसिद्ध आहेत, कोरोनाची महामारी आणि शेवटच्या षटकातील हाणामारी. गोलंदाज सूरज जाधव. पहिला चेंडू. सामना करण्यासाठी सज्ज आहे अभिषेक. फटका खोलवर टप्प्याचा चेंडू. बॅक टू बॉलर. कमालीचा चेंडू टाकलाय. वेग दाखवलाय, प्रचंड वेग आहे चेंडूमध्ये. अगदी एसटीचा वेध घेणारा ब्लॉक होल मध्ये टाकलेला, खोदून काढलेला चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. समोर अभिषेक मागच्या सामन्याचा अर्धशतकवीर आहे. या सामन्यामध्ये मात्र आपण पाहतोय कशा प्रकारची फलंदाजी सुरू आहे.
ओ इथं मात्र हा चेंडू, इट्स अ वाईट बॉल कॉल, अवांतर धाव, इट्स अ वाईट बॉल कॉल. तिसऱ्या पंचांकडे केली मागणी. अगदीच आपण पाहिलं की फलंदाजानं चेंडू जरी शफल केला असला तरी वाईड लाईनच्या बाहेर आहे का पाहावं लागेल. तिसरे पंच आपल्यासोबत जोडले जात आहेत. tenniscricket.in माध्यमातून सक्रिय झालेले आहेत तिसरे पंच हेमंतजी परदेशी. इट्स अ वाईट बॉल कॉल. या चेंडूवरती मात्र फटका धुवाधार खेळलाय आणि सरळ भिरकावलाय षटकार. मच निडेड, ज्या षटकाराची गरज होती स्लॉक षटकामध्ये, तो षटकार मात्र आलाय. वॉट अ बॅटिंग. 8 चेंडूमध्ये 12 धावावरती अभिषेक. थोडा वेळ शांत राहिला पहिल्या 7 चेंडूवरती जर आपण पाहिलं तर, परंतु या चेंडूवरती मात्र एक घणाघाती षटकार. प्रतिस्पर्धी गोलंदाजाच्या पाठीवरती पाठभर वळ देऊन जाणारा षटकार. अजूनही जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावफलकावरती धावा झाले त्या 50. पुन्हा एकदा बरसलाय अभिषेक. इज ऑन फायर. चेंडू सीमा रेषे बाहेर भिरकावलाय, सरळ येतोय षटकार. समोरच्या बाजूला आपण पाहतोय या स्पर्धेचं डिजिटल स्कोर कार्ड आहे. साइड स्क्रीनवरती आपण पाहतोय, चला चेंडू द्या मैदानामध्ये. साइड स्क्रीनवरती आपण पाहतोय कॉंग्रॅच्युलेशन अभिषेक, 91 मीटरचा षटकार. कॅमेरामन साइड स्क्रीन थोडंसं ब्राईट करा, समोरचा डिजिटल स्कोर कार्ड थोडंसं ब्राईट करा. कॉंग्रॅच्युलेशन अभिषेक, 91 मीटरचा षटकार. धावफलकावरती अब तक 56. आणि आणखी एक आनंदाची बातमी आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. गोलंदाजी करणाऱ्या संघाची वेळ समाप्त झालेली आहे. एक खेळाडू आतमध्ये घ्या, एक खेळाडू आतमध्ये घ्या अंपायर. स्लॉक षटकामध्ये मात्र दमदार फलंदाजी, शेवटच्या षटकामध्ये हाणामारी मात्र पाहायला मिळते. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न आहे. एक धाव घेतली आहे, दुसऱ्यासाठी होतोय प्रयत्न, धावबाची संधी. ओहो हो, प्रयत्न खूप चांगले आहेत, प्रयत्न यष्टी रक्षकाचे, परंतु इथं तिसरी धाव घेण्यामध्ये देखील सफल झालेत. टाळ्यांचा कडकडाट होतोय. या षटकामध्ये मात्र 2 षटकार, एक वाईट चेंडू, 3 धावा, एकूण जर आपण पाहिलं तर 16 धावा 4 चेंडूमध्ये सूरजने खर्च केलेत. नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. स्लॉक षटकामध्ये मात्र आपण पाहतोय 59 लॉस ऑफ 2. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आवाज येतोय प्रेक्षकांचा, डाव्या साईडला वारं आहे. इथं दुसऱ्यासाठी प्रयत्न केलाय, परंतु मला वाटतं इथं पाहावं लागेल काय घडलंय बिघडलंय. तिसऱ्या पंचांकडे मात्र मागणी केली गेली. नक्कीच जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईकला सुद्धा जरी थ्रो केला असता तरी फलंदाज खूप बाहेर होता, परंतु इथं स्ट्रायकर बॅटरला बाद करण्यासाठी थ्रो केलाय. काय झालंय, काय घडलंय, काय बिघडलंय, दूध का दूध पाणी का पाणी. तिसरे पंच आपल्या सोबत जोडले गेलेत. काय होणार, अगदी क्लोज एन्काउंटर होणार का? फ्रॅक्शन ऑफ टाइम आपण ज्याला म्हणतो ना, सेकंदाचा, विदिन अ सेकंड आपण ज्याला म्हणतो. इट्स नॉट आउट.
ऑन स्क्रीन आपण पाहू शकताय. क्लास वॉट बॅटिंग, जबरदस्त फ्लाइट फ्लाइट फ्लाइट. वन बाउंस सीमारेषा पार, चौकार. 65 धावा बनवले गेलेत आणि 66 धावांचं लक्ष. 8 चेंडूमध्ये 21 संतोष आणि 10 चेंडूमध्ये 21 अभिषेक. 21-21. 66 बनवायचे, फारसं काही वेगळं करायची मला वाटत नाही, गरज आहे पन्हाळ टायगर्सला. प्रत्येक षटकामध्ये जवळपास 11 धावा, प्रत्येक षटकामध्ये 11. जलसिंग पाटील 2 षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या. मयूर शेलार एका षटकामध्ये 5 धावा. अमोल निळगुंडे एका षटकामध्ये 12 धावा. कृष्णात काशीद एका षटकामध्ये 6 धावा आणि सूरज जाधव एका षटकामध्ये 22 धावा. चला क्षेत्ररक्षण लगेच लावायचंय. महाराष्ट्रच नव्हे तर भारतातली अनेक मैदानं गाजवणारे टेनिस क्रिकेटचे रती महारथी उद्या मात्र आपल्याला या स्पर्धेमध्ये आयकॉन खेळाडूच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहेत. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी हॉटेल न्यू डॅझल स्वर्गीय नायक 11 हा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचलेला संघ आहे. दुसऱ्या दिवशी प्रकाशराव गाडेकर प्रेमी संघ आणि तिसऱ्या दिवशी अमन आवटे युवा मंच हा संघ. चला 1 2 3. दुसऱ्या इनिंगमध्ये आवाज ऐकणार आहोत आमचे दीपेश खंडीसर यांचा. गेल्या 3-4 दिवसापासून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाराचा आवाज. मगाशी आपण पाहिलं की प्रेक्षकांचा सुद्धा फीडबॅक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. नक्कीच कागलमध्ये येऊन कागलच्या प्रेक्षकांनी आम्हा दोघा समालोचकांना देखील तितकंच प्रेम दिलंय आणि शांत आणि संयम असा कागलचा प्रेक्षक वर्ग आहे. कोणता संघ जिंकतो याच्याशी देणं घेणं नाहीये, फक्त खेळ चांगला झाला पाहिजे, चौकार षटकारांची आतिषबाजी चांगली झाली पाहिजे. याच्यासाठी कागलचा प्रेक्षक IPLचे सामने सोडून या मैदानावरती सामन्याचा आनंद घेण्यासाठी येतोय. त्या तमाम क्रीडा रसिकांना मी क्रिकेट समालोचक इर्शाद बागवान आणि माझे सहकारी आमचे मार्गदर्शक समालोचक दीपेशजी खंडीसर यांच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी आम्ही हार्दिक अभिनंदन करतो. मी काही क्षणासाठीच थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत राहा tenniscricket.in माध्यमातून नामदार चषक 2026. Thank you so much.
इर्षदजी भगवान यांना आपण ऐकत होतात. सोलापूर प्रभागाचा आणि सांगोला कवाचा बुलंद आवाज. आता आपण वळणार आहोत या रजनीमधील शेवटच्या सत्राकडे. ऑफिशियल गुणलेखक, मॅन्युअल स्कोरर आपण देखील आपलं स्थान ग्रहण करावं. दोन तगडे संघ, खमके संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत. प्राजक्ता गोंधळी पुरस्कृत नारायणी स्पोर्ट्स कागल इंडलगा आणि त्यांच्या विपक्षामध्ये पन्हाळा टायगर्स. समसमान ताकदीचे दोन संघ एकमेकांच्या प्रतिरोधामध्ये, विपक्षामध्ये. बॉलर तयार, पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला बॉल या सुजव्याष्टीच्या पलीकडे पंचांचे दोन्हीही हात झालेले आहेत समांतर. धावा येणार आहेत अवांतर आणि ही पहिली धाव श्री गणेशा. टार्गेट सेट करण्यात आलेला आहे 66 धावांचं. 66. ओहो हो, खूप मोठा मोहरा, अविश्वसनीय असा क्षण. फलंदाजाचे रिॲक्शन तुम्ही बघा. आणि दुसऱ्या बाजूने प्रेक्षक राजा मैदानामध्ये जाऊ नका प्लीज. ज्या फलंदाजाने आजची संपूर्ण रजनी गाजवली असा जलसिंग पाटील, पन्हाळ्याचा वाघ, तो मात्र शून्याचा चष्मा घालून तंबूच्या दिशेने परतू लागलेला आहे. प्रेक्षक राजांना विनंती आहे, कोणीही मैदानाचा ताबा घ्यायचा नाहीये. आणि यानंतर जर कोणताही प्रेक्षक मैदानामध्ये गेला तर 2 धावांनी पॅनलाइजला सामोरं जावं लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. पण दक्षता घ्या, कुठलाही प्रेक्षक मैदानामध्ये येता कामा नये, नाहीतर आपल्या संघाला भुर्दंड भोगावा लागेल. दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ होऊ शकतोय, म्हणून कोणीही प्रेक्षक मैदानामध्ये जाऊ नका. कोणता संघ अंतिम 4 मध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार या यक्ष प्रश्नाला आपण फोडणी टाकूया त्या सत्रामध्ये. 1 धाव 1 गडी गारद. चांगली सुरुवात. सचिन च्या गोलंदाजीसाठी ओळखले जात आहेत. अगदी चित परिचित टिपिकल स्टार्ट या ठिकाणी केलेलं. पुढचा बॉल यावेळेला मात्र इनफिल्डच्या वरून खेळत. काय फटका आहे. लॉफ्टेड ऑन ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये चेंडू सीमा रेषा पार. अमित पाटीलच्या बॅट मधून आलाय चौकार. प्रतिषेधक जर आपण विचार केला तर 11च्या सरासरीने खेळायचा आहे या मॅच मध्ये. आणि अमितने जसा चेंडू स्लॉट मध्ये आला त्याला पार्किंग प्लॉट मध्ये डिस्पॅच केलंय. चांगला फटका आहे. 5 अंकावर धावफलक. आणखीन एक वाईड बॉल. या षटकातील दुसरा वाईड चेंडू. दिशाहीन गोलंदाजीचं पृथक्करण. 6 धावा तर झालेल्या आहेत. जलसिंग बाद झाल्यानंतर आता अमित आणि अमोल या दोन्ही फलंदाजांवरची जबाबदारी वाढलेली आहे. सर्व काही दारोमदार. चांगला चेंडू आहे. खोलवर टप्प्याचा आपल्याला बघायला मिळाला. यॉर्क लेनचे चेंडू. 2019च्या IPL मध्ये आपण थंगार असून नटराजन यांना पाहिलं होतं. 40 पेक्षा जास्त यॉर्कर्स त्यांनी रिलीज केले. वन ऑफ द फायनेस्ट यॉर्कर किंग. इथे यॉर्करच्या टेम्पटेशन मध्ये फुलटॉस रिलीज झाला होता. आणि थंगार असून नटराजन असा एक खेळाडू होता, वयाची पहिली 19 वर्ष तो क्रिकेटच खेळला नव्हता, म्हणजे लेदर बॉल क्रिकेट पासून दूर होता. आणि त्यानंतर जवळपास भारतीय संघामध्ये देखील त्याची वर्णी लागली चांगल्या प्रदर्शनाच्या बळावर. हे क्रिकेट एका रात्रीत मालामाल बनवणारा खेळ. 4 चेंडूंमध्ये 7 धावा फलकावर. येथे आउटफील्ड फास्ट आहे, सुपर फास्ट आहे. चेंडू सुसाट वेगाने निघून चाललाय. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. जितक्या धावा हव्या होत्या पहिल्या षटकामध्ये त्या 5 चेंडूंमध्ये चाललेल्या आहेत. 5 चेंडूंमध्ये 11 धावा. आणि हा खरं तर रिक्वायर्ड रन रेट देखील
66 धावा तुम्हाला चेस करायच्यात आणि प्रतिषटक जर 11 धावा आल्या तर काम सोपं होऊन बसणार आहे. 5 चेंडूंमध्ये 11 धावा कंप्लीट. इथे पंचांचा बोर्ड आकाशाकडे स्थिरावला गेलाय. आणखीन एक झटका लागलाय. अमोल देखील पॅव्हिलियनच्या दिशेने परतू लागलेले आहेत. 11 धावा जरूर झाल्या परंतु 2 विकेट्स गारद करण्यात आलेल्या आहेत आणि जशी विकेट आली तसं तुम्ही सेलिब्रेशन पाहू शकलात. नारायणी स्पोर्ट्स कागल इंडलगा संघ पूर्णपणे जोश आणि जल्लोष त्या ठिकाणी सादर करत असताना पाहायला मिळत आहेत. समर्थक मोठ्या प्रमाणावर. 11 धावा परंतु 2 विकेट. आता येणारी चेंडू शिल्लक आहे 30 धावा करायच्या आहेत. 55 रिक्वायर्ड रन रेट परफेक्ट 11च्या घरामध्ये आहे. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हसनजी मुश्रीफ साहेब एक मोठं नाव आहे आणि जितकं मोठं नाव तितकं मोठं काम देखील केलंय. समाजकार्य असेल, राजकारण असेल. आज 7,000 कोटींचा निधी मंजूर करून या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील एक ओजस्वी तेजस्वी नेतृत्व बनण्यामध्ये जी त्यांची वाटचाल राहिली ती अनेक प्रवर्गांसाठी प्रेरणादायी आहे. खरोखरच कौतुक करावं तेवढं कमीच आहे. यशाच्या असीम उंचीवरती पोहोचलेला एक दर्जेदार व्यक्तिवलय. म्हणतात ना, आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठांतून ओघळावा, जिजुनी स्वतः चंदनाने इतरांचा मधुगंध द्यावा आणि जीवनाचा हा वारसा असाच पुढे चालवावा. छत्रपती शाहू महाराजांच्या पावन अशा कागल तालुक्याचे अल्पसंख्याक समाजातील सलग 6 वेळा आमदार आणि 9 वेळा मंत्रिपदाची शपथ घेणारे महाराष्ट्रातील एकमेव अल्पसंख्याक समाजातील मंत्री आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त काय भव्य आणि दिव्य क्रिकेटचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत जलसंपदा असेल, दुग्ध विकास असेल, कामगार, वैद्यकीय शिक्षण असेल, विधी असेल, न्याय यांसह कोल्हापूर, वाशिम आणि नंदुरबार जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून 7,000 कोटींचा निधी, संपूर्ण प्रभागाचा कायापलट, महाडॉक्टर श्रावणबाळ, आदरणीय हसनजी मुश्रीफ साहेब आणि त्यांच्या कार्याला त्रिवार वंदन करणारी ही स्पर्धा आहे. फेक 1 चेंडू रिलीज करण्यात आलाय. गोलंदाजाचं नाव सुशांत आणि तो फलंदाजांना शांत देखील ठेवतोय. सध्या 12 धावा. बघा, पहिल्या षटकामध्ये 11 धावा आलेल्या आहेत. सध्या तोडीस तोड प्रदर्शन सुरू आहे. जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो वाढून देता कामा नये. या गोष्टीकडे फलंदाजांना लक्ष ठेवावं लागेल. जसा रिक्वायर्ड रन रेट वाढतो, क्षेत्ररक्षण करणारा नारायणी स्पोर्ट्स हावी होतोच होतो. इतिहास साक्षीदार आहे. आजच्या रजनीमध्ये जी चंदेरी, रुपेरी आणि सोनेरी पानं या कागलच्या क्षितिजवलयावरती नारायणी स्पोर्ट्स संघाने लिहिलेले आहेत. जसा रिक्वायर्ड रन रेट वाढतो त्याला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जातात. या आधीचे दोन्ही सामने एकतर्फी जिंकून आलेले आहेत. आत्मविश्वास गगनाला भिडेनासा झालाय आणि अशा स्थितीमध्ये पन्हाळा टायगर संघाला हा विचार करावा लागेल की रिक्वायर्ड रन रेट आपल्या आटोक्यात ठेवणं फार आवश्यक आहे. जशी मराठीमध्ये म्हण आहे ना, नवरा माझ्या मुठीत ग, तसा पन्हाळा टायगर संघाला देखील या ठिकाणी विचार करावा लागेल की रिक्वायर्ड रन रेट हा आमच्या मुठीत असला पाहिजे. स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चांगला आहे. चेंडू निघून चाललाय. सीमारेषेचा वेध घेत असताना आणखीन एक चौकार. खूप चांगल्या रीतीने फटक्याची निवड केली. अप्पिश पद्धतीने खेळले. बघा, हे तत्काळ पुनरावलोकन आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर खूप जास्त बाउन्स झाला आणि अप्पिश पद्धतीने खेळले. चेंडूला पनिश देखील केलंय. क्या बात है. सफलता की एक खास अदा है. मेहनत करने वालों पे वो फिदा है. आणि येथे मेहनत चालू झालाय प्रमोदची. खूप चांगल्या रीतीने फटक्याला एक्झिक्यूट केलं स्क्वेअर ड्राईव्हच्या स्वरूपात. आणखीन एक रायझिंग डिलिव्हरी. काय प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा. खूप दूरवरून आले होते. झेल जवळपास अशक्य प्रायच होता आणि असा झेल परिपूर्ण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केले. धावसंख्या योग्य रीतीने वृद्धिंगत होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 1 8 18 धावा झालेल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ तो समारोपाकडे वळाला आहे. या सत्राची सुरुवात आपण पाहू शकलात बरोबर 12 वाजून 10 मिनिटांनी झालेले आहे आणि आतापर्यंत 11 चेंडू हाताळण्याकरिता 10 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत.
यावेळेला अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला. बघा कपिल देव, रामलाल निखंज यांचे फार सुंदर शब्द आहेत. अक्रॉस क्रिकेट इज बॅड क्रिकेट. जेवढं तुम्ही व्ही शेप मध्ये खेळणार, एक फलंदाज जेवढा व्ही फॅक्टर मध्ये खेळणार, स्ट्रेट बॅटचा जितका जास्त वापर करणार तितका जास्त तो यशस्वी होणार. 2 षटकांचा खेळ फिनिश, 19 धावा फलकावर, 2 गडी गारद. चेंडू शिल्लक राहिलेले आहेत 24 आणि त्या 24 चेंडूंमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजूनही 47 धावांचं टार्गेट समोर आहे. पन्नाला टायगर्स नावाप्रमाणेच मुक्त करारी वाघाप्रमाणे तुम्हाला खेळावं लागेल. पन्नाला टायगर्स असं नाव आहे आणि वाघाची दहशत आणि दरारा या मॅच मध्ये दाखवणं गरजेचं आहे. अमित सध्या 4 चेंडूंमध्ये 6 धावा करतायत. प्रमोदच्या बॅटमधून 5 चेंडूंमध्ये 7 धावा आलेल्या आहेत आणि या मॅच तोडीस तोड आहे. दोन्हीही संघ मातब्बर आहेत, तुल्य बळ आहेत, दिग्गज आहेत, बलाढ्य आहेत आणि जबरदस्त प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. सुपर क्रिकेट. बॉलर तयार. या वेळेला शॉट फाईन लेगला क्लिअर करत असताना चेंडू सीमा रेषा पार. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर. क्रिकेट में क्या चाहिए और, दर्शक मचा रहे हैं शोर. प्रमोद के बल्ले से आया है 4. क्या बात है. पन्हाळा टायगर्स आता मात्र हे वाघ जागे झालेले आहेत आणि प्रमोद ज्या रीतीने बॅटिंग करू लागलाय, रिक्वायर्ड रन रेटला कंट्रोल करण्याचा प्रयत्न आहे. घेऊ की नको घेऊ, डबल माइंड सेट मध्ये गेले होते. द्विधा मनस्थिती बघायला मिळाली. 23 धावा, 66 धावांचा पाठलाग करत असताना गुणवत्तापूर्ण क्रिकेटची अनुभूती आपण घेतोय. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न आहे, परंतु फिल्डिंगचा काही दर्जा दाखवण्यात आलाय. खूप कमी वेळ असतो तुमच्याकडे, फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स, काही प्रति सेकंद असतात जेव्हा तुम्ही शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट फाईन लेग मध्ये तैनात असता, तेव्हा वेळ फार कमी असतो. आणि एवढ्या कमी वेळेमध्ये त्या चेंडूला थांबवलं. सुशांतचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस मात्र डान्सिंग डाऊन द ट्रॅक पावलांचा केलाय वापर. टायमिंग झालंय प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. आला येथे देखील चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने आता मात्र मॅच मध्ये रंगत निर्माण झालंय. वा रे वा. पन्हाळा टायगर्स हे मुक्त करारी वाघ आहेत आणि त्या वाघांची दहशत मैदानामध्ये सुरू झालंय. आता मात्र स्कोर फलक रंग बदलू लागलाय. बघता बघता तब्बल 28 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ विद्यमान आहे. 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. 20 चेंडू शेष आहेत आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 38 धावा करायच्यात. 20 चेंडू 38 धावा. चांगली फलंदाजी. अमित पाटील 200चा स्ट्राईक रेट, 5 चेंडूंमध्ये 10 धावा केलेल्या आहेत. पुढचा बॉल. वन्स अगेन बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. अमित पाटील सबसे कातिल गौतमी पाटील, तिला फेल करणारा फलंदाज अमित पाटील आणि त्याच्या बॅट मधून आलाय षटकार. आणि या षटकाराच्या सहाय्याने आता पन्हाळा टायगर्स धावसंख्येचा उच्चांक गाठू लागलाय. 34. 34 धावा कंप्लीट. वा वा, क्या बात है अमित. यावेळेला हुक केलंय. इथे देखील बिटवीन द गॅप चेंडू निघून चाललाय. दांड 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 करत. अरे डाल के गमछा कंधा पर, निकल गए ना काम धंदा पर. अमित भाऊ कापसापेक्षा मऊ. चौकार षटकारांचा तयार केलाय खाऊ आणि बघता बघता धावफलक निघून आलाय 38-38 या अंकावर.
सामना होता कुठे येऊन पोहोचलाय कुठे. चेंडू शिल्लक आहेत 18 आणि विजयासाठी आत्ता मात्र समीकरण सोपं करून ठेवलंय. 28 धावांचं टार्गेट समोर. रिक्वायर्ड रन रेटला आपल्या मुठीत ठेवलं. जो रिक्वायर्ड रन रेट 11चा होता तोच रिक्वायर्ड रन रेट आता 9च्या घरामध्ये येऊन पोहोचलाय. काय बॅटिंग, काय बॅटिंग. सलून मध्ये गेल्यानंतर कटिंग, मोबाईल मध्ये सर्वात महत्वाची असते सेटिंग, आणि क्रिकेटमध्ये जिंकायचं असेल, धावा चेस करायच्या असतील तर चांगली करावी लागते बॅटिंग. आणि अमित पाटीलने या डावाची सूत्र आपल्या हातात घेतली. त्याला 7 मिळाली प्रमोदची आणि आता 38 धावा 18 मध्ये 28 करायच्यात. बरोबर 12 वाजून 10 मिनिटांनी हा सामना सुरू झाला होता आणि आतापर्यंत 16 मिनिटं. इथे काय परीक्षण सुरू करा, अगदी कशासाठी आक्षेप घेतला जातोय ते आपण बघूयात. हा चौकार आहे किंवा षटकार आहे याकरिता ते परीक्षण सुरू झालं होतं. 18 बॉल 28. पन्हाळा टायगर्स. व्हॉट अ बॅटिंग, सेन्सेशनल. स्क्वेअर ऑफ द विकेट, खूप चांगल्या रीतीने स्लॅश केला बॅटला. सिंगल आले. पुन्हा एकदा अमित कडे स्ट्राइक. काय फलंदाजी केलंय, जबरदस्त. मैदानाच्या आतमध्ये तुफान आलंय, मैदानाच्या आतमध्ये वादळ आलंय, मैदानाच्या आतमध्ये सुनामी आलंय आणि त्या सुनामीचं नाव आहे अमित पाटील. 39. पुन्हा एकदा हॅमर केलंय हार्दिक पांड्या कॉपी बुक स्टाईल मध्ये. एकदा सिंगलचं हे रोटेशन. संतोषला चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण सध्या दोन्हीही फलंदाजांचं इंजिन गरम आहे आणि धावांचा जो ओघ आहे तो फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 26 धावा करायच्यात आणि चेंडू शिल्लक आहेत अजूनही 16. वेळेकडे देखील आपण लक्ष देऊन आहोत. 18 मिनिटे खर्च झालेले आहेत. मिडल ऑफ द बॅटने टक्कन आवाज आलाय. चेंडू निघून येतोय. वाईड लॉंग झोन मध्ये दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेक इज फायर. वा वा, काय रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगलं क्रिकेट मैदानामध्ये सुरू झालंय. दोन्हीही फलंदाज सक्षमतेने फलंदाजी करतात. धाव फलक प्रचंड गतिमान. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 24 धावांची आवश्यकता. पन्हाळा टायगर्स काय पार्टनरशिप या ठिकाणी रंगू लागले, सजू लागले. अमित पाटील आणि प्रमोद या दोन फलंदाजांमध्ये. या वेळेला लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह. हा देखील चेंडू काउफेच्या वरून सीमा रेषा पार. आलाय आणखीन एक षटकार. क्या बात है प्रमोद. परिस्थिती जितकी बिकट, प्रमोद करतो फलंदाजी तितकीच तिखट. आणि आता हे स्कोअर फलक आपल्या आटोक्यात आणलेलं. 48 धावा झालेल्या आहेत. क्या बात है. दोन्ही फलंदाज खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलता हुआ. चेंडू शिल्लक है 14. धावा करायच्या आहेत 18. अमित अँड प्रमोद दोन्हीही फलंदाज अग्निदिव्य पेलू लागलेत. येथे वाईट बॉल. आता प्रेशर आहे गोलंदाजांवर आणि प्रेशर कुकरची शिट्टी मात्र या ठिकाणी वाजू लागले. 49. 49 धावा. प्रोग्रेस कार्डवर. वन्स अगेन बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने हा फटका. एलिव्हेशन तर मिळालं परंतु डिस्टन्स कव्हर करू शकले नाही. येथे एक झटका लागलाय.
फलंदाज प्रमोदच्या रूपाने एक ब्रेक थ्रू मिळालेला आहे. आणि इथून सामन्याची दशा आणि दिशा बदलेल किंवा नाही यक्ष प्रश्न निर्माण होतोय. बघा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. उंचीचे 100 मार्क मिळणार परंतु अंतराचे नाही. आणि चांगला झेल परिपूर्ण स्वरूपामध्ये ॲक्युरेट 49 विचारासाठी 17 धावांचं टार्गेट अजूनही समोर. सध्या तरी मोमेंटमला आपल्या बाजूने खेचून आहे पन्हाळा टायगर्स परिपूर्ण स्वरूपामध्ये. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक, 17 धावांची आवश्यकता. वेळेचा विचार आपण जरूर करूयात. सामना 12 वाजून 10 मिनिटांनी सुरू झाला होता. आतापर्यंत 21 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत या 17 करिता. काळ बदलतो, वेळ बदलते, पात्र बदलतात आणि भूमिकाही बदलतात. बस मनगटात स्वप्नांना जिवंत करण्याची, लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची आणि अविरत संघर्ष करण्याची तयारी मात्र तुम्ही ठेवली पाहिजे. ती जिद्द आणि चिकाटी तुमच्यामध्ये असली पाहिजे. यावेळेस लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आहे आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटक्याची ही निवड आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगल्या रीतीने रनिंग बिटवीन द विकेट्स आणि धावफलक तुम्ही बघा ॲक्युरेट जाऊन विसावलेला आहे. हॅलो चेक. महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मान्य नामदार असं मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य डे नाईट क्रिकेट बॉल स्पर्धाचं आयोजन केलेलं आहे. त्यासाठी मैदान अगोदर खचाखच भरलेला आहे. उपस्थिती भरपूर आहे. तसेच या मॅचसाठी बहुमूल्य सहकार्य केलेले आमच्या नगरीचे माजी नगराध्यक्ष मान्य श्री प्रकाशरावजी गाडगेर साहेब यांचं बहुमूल्य सहकार्य लाभलेलं आहे. एक 38 सामना सुरू आहे. वेलकम बॅक. 5/0 50 धावा परिपूर्ण विजयासाठी अजूनही ॲक्युरेट 16 धावांचं टार्गेट समोर. चांगली लढत मैदानामध्ये. सामन्यामध्ये पुन्हा एकदा हरकत निर्माण केलेली आहे. हरकत में ही बरकत. आणि येथून जर आपण विचार केला तर अजूनही या मॅच मध्ये लढावरू वृत्ती प्राजक्ता दिवेश गोंधळी पुरस्कृत नारायणी स्पोर्ट्स कागल हिंडलगा या संघाची परिपक्व पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. फायटिंग ॲबिलिटी, फायटिंग स्पिरिट 100% दाखवता येते मॅच मध्ये. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. 16 धावा अजूनही करायच्यात. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक. किरणने जी सुरुवात केली षटकाची बघा, पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती विकेट. 10-16चं इक्वेशन. फायटिंग ॲबिलिटी करिता नारायण स्पोर्ट्स कागल हिंडलगा संघ ओळखला जातो. याआधी दोन्ही सामने एकतर्फी जिंकून आलेत. इतक्या सहजासहजी हा सामना ते क्विट करणाऱ्यांपैकी नाही आहेत. बॉलर तयार. किरण षटकातील तिसरा बॉल घेऊन. 10 चेंडू शिल्लक, 16ची आवश्यकता. चित्त थरारक एक थ्रिलर
या ठिकाणी उभा टाकलाय. काय झालं पंच? दहा चेंडू आणि 16 धावा अशी स्थिती आहे या सामन्याची. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चौकार आणि किंवा आहे किंवा षटकार आहे याकरिता सध्या हा प्रलंबित काळ, परंतु येथे पंचांची भूमिका सक्षम असायलाच हवी. आम्ही विचारणा देखील केली होती, तिथे सुस्पष्टपणे चौकार दर्शवण्यात आला होता, तो एक्सेप्ट देखील करण्यात आला होता. आणि आता त्या गोष्टीवरून थोडा वेळ घेतला जातोय. हेमंतजी आपला निर्णय कळवायचा आहे त्या चेंडूविषयी. चौकारच आहे आणि फुल अँड फायनल. पंचांचा निर्णय अंतिम म्हणून स्वीकारून सलग लगेचच सामन्याला सुरुवात करायची. मॅच ऑन गोईंग झालाय, तो क्षण व्यतीत होऊन पुढील काही चेंडू रिलीज करून झालेला आहेत. आणि हेमंत परदेशी यांचा इशारा क्रिस्टल क्लिअर आहे, चौकार लगेचच सामन्याला सुरुवात करून घ्या. आम्ही सुस्पष्टपणे विचारणा केली होती की निर्णय नक्की काय आहे. चौकार दर्शवण्यात आला, त्यानंतर मॅच ऑन गोईंग देखील झालाय, त्यामुळे आता व्यत्यय येता कामा नये. 50 धावा फलकावर, 4 गडी गारद, 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 16 धावांची निकड. बॉलर तयार किरण. काही जबरदस्त हा देखील चेंडू हाताळण्यात आलाय. ऑन झालाय. गोलंदाज किरण, तो सामना सोडण्यास तयार नाहीये आणि मात्र आपल्या टॅलेंटला एक्झिक्यूट करायला सुरुवात केलाय जबरदस्त स्वरूपात. 2 मिनिटे सामना थांबवायचा. मिस्टर रब्बाणे आपण या थोडा वेळ संयोजकांपर्यंत.
दोन्हीही संघांच्या माहितीसाठी हा सामना 12 वाजून 10 मिनिटांनी सुरू झाला होता. आता 12 वाजून 42 मिनिटं झालेले आहेत. 32 मिनिटं अतिरिक्त खर्च आहेत, परंतु मध्ये एक प्रलंबित काळ देखील होता. ऑफिशियली जर आपण पाहिलं, जेव्हा सामना सुरू होता तेव्हा 26 मिनिटे परिपूर्ण झाले होते, म्हणजे 1 मिनिट अजून देखील उर्वरित आहे. त्या 1 मिनिटानंतर 5 ऐवजी 4च क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या पलीकडे ठेवता येतील. प्रेक्षक राजे, आपण सर्वांनी बाहेर व्हायचंय. प्रॉपर टायमिंग काउंट केलेलं आहे. 12:10 सामना सुरू झाला होता, आता 12:43 झालेलं आहे. आणि जेव्हा मॅच ऑन गोईंग होती तेव्हा ऑलरेडी 26 मिनिटं खर्च करण्यात आले होते. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सामना 12:10 सुरू झाला होता. आधी खेळाडू वर्ग लक्षात घ्या, आता 12:43 झालेले आहेत. 33 मिनिटं झालेले आहेत. बघा खेळाडू वर्ग, आधी शांत डोक्याने लक्षात घ्या. 12:10 आपण सामना सुरू केला होता. वेस्ट टाइम काउंट केलेला नाहीये, वेस्ट टाइम काउंट केलेला नाहीये. 33 चला पंच, आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. साडेचार षटकांचा खेळ फिनिश. 51 धावा फलकावर. चेंडू शिल्लक आहेत 9 धावा करायच्या आहेत. येथून 15. बॉलर तयार. प्रेक्षक वर्ग, सीमारेषेपासून 5 फूट दूर राहा प्लीज. सहकार्य करा, सहकार्य करा. प्रेक्षक वर्ग, सीमारेषेपासून दूर राहायचंय. यावेळेला आपण पाहू शकाल फाईन लेगच्या वरून सामन्यामध्ये हवा टाईट करणारा हा षटकार आहे अमित पाटील, सबसे कातिल. 9 चेंडूंमध्ये 300च्या स्ट्राईक रेटने 27 या अंकावर बॅटिंग करतोय आणि संघाला नेऊन ठेवलंय 57 या अंकावर. काय फलंदाजी केली, आपल्या बॅटला किस करतोय. एका फलंदाजाच्या आयुष्यामध्ये बॅट हे मात्र त्याचा जीव की प्राण असते. आणि सध्या अमितच्या आयुष्यामधील एक अविस्मरणीय खेळ सुरू आहे. 300चा स्ट्राईक रेट, 9 चेंडूंमध्ये 27 धावा त्याच्या बॅटमधून. ओहो हो, येथे कमबॅक कमबॅक. षटकारानंतर क्लीन बोल्ड, त्रिफळाचीत. काय रंगतदार ही लढत आहे. चेंडू शिल्लक आहेत अजूनही या मॅच मध्ये 7 आणि 7 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 9 धावांचं टार्गेट समोर. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर. आणि आता आपण वेळ काउंट करणार आहोत. पंचांच्या माहितीसाठी 27 मिनिटे उलटून गेलेले आहेत. आता 5 ऐवजी 4च क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या पलीकडे ठेवता येतील, लक्षात असू द्या. आणि जर्क करिता रिव्ह्यू देखील घेण्यात आलाय. थर्ड अंपायर आपण या आणि परीक्षण करा या क्षणाचं. थर्ड अंपायर हेमंतजी, थर्ड अंपायर घ्यायचा आहे की नाही? नाही, ओके धन्यवाद. बॅटर रिव्ह्यू घेऊ शकणार नाहीये, लक्षात असू द्या. ऑनली अंपायर्स रिव्ह्यू. खतरनाक ही लढत आहे. दोन्हीही संघ पूर्णपणे गरमागरमीचं वातावरण आहे. 7 चेंडू आणि 9 धावांचं टार्गेट समोर आहे. बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होण्याकरिता निर्णायक असे हे चेंडू आहेत. हेमंतजी, आपणास पुन्हा एकदा विनंती करतोय. 27 मिनिटे उलटून गेलेले आहेत. आता 5 ऐवजी 4च क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या पलीकडे ठेवता येतील. खेळाडू वर्ग, रूल समजून घ्या, हेजिटेट होता कामा नये. 12:10 सामना सुरू झाला होता, आता 12:46 झालेला आहे. वेस्ट टाइम आम्ही काउंट केलेला नाहीये. प्रॉपर मॅथमॅटिकल स्टॅटिस्टिक आहे आणि सर्व संयोजकांचा आणि आमच्या डिजिटल आणि मॅन्युअल स्कोररने देखील तो वेळ काउंट केलेला आहे.
7 चेंडू 9 धावा. बॉलर तयार. किरण 5 चेंडूंमध्ये केवळ 7 धावा खर्च केलेले आहेत. 2 विकेट्स आपल्या स्पेल मध्ये कंप्लीट केलेला आहेत. शेवटचा बॉल आहे या 5व्या षटकामधला. 7 चेंडू 9 धावा. बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होण्याकरिता पन्हाळा टायगर्स वर्सेस नारायणी स्पोर्ट्स कागल हिंडलगा. डेंजरस मॅच. सुंदर यष्टीरक्षण आणि पंचांनी येथे पंच जर्कसाठी मागणे. ओके, जर्क चेक करायचंय. गणेशजी गायकवाड यावा आपण गोलंदाज फेकी आहेत की मग लिगल आहेत याकरिता हे परीक्षण घेण्यात आलेलं आहे. हेमंत परदेशी यांच्या माध्यमातून गरमागरम वातावरण आहे सध्या मॅच मध्ये. इट्स नो बॉल. हा चला क्रिस्टल क्लिअर दाखवायचं. दूध का दूध पाणी का पाणी आपण बघूयात ऑन स्क्रीन. आणि हा जर नो आला तर सामन्याची परिभाषा बदलणार. आणि येथून धावांचं काउंटिंग आपण करूयात. 2 धावा पॅनलला इच्छा. आणि गणेशजी गायकवाड प्रॉपर आपण 3 धावा काउंट करणार आहोत. राईट, 3 धावांचं काउंटिंग या ठिकाणी होणार. आणि ह्या 3 धावा काउंट केल्यानंतर जिथे 7 मध्ये 9 हव्या होत्या तिथे आता 7 मध्ये 6ची गरज राहिलाय. चेंडू शिल्लक आहेत 7, धावा करायच्या आहेत 6. प्रेक्षकांना हा सामना तुम्ही पहा. जर्क गोलंदाजाला प्राधान्य नाहीये. बॉलर्स नेम प्लीज. तनिष्क. आता फ्री हिट देखील असणार आहे. एव्हरी नो बॉल शुड बी अ फ्री हिट. 7 चेंडू शिल्लक, 6 धावांची आवश्यकता. फ्री हिट आहे, काही फरक पडणार नाहीये फलंदाजांना. सिंगलचं रोटेशन देखील कंप्लीट झालंय. बघता बघता या 5 षटकांचा खेळ समारोपाकडे वळालाय आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलक जाऊन विसावलंय 61. चेंडू शिल्लक आहेत 6, धावा करायच्या आहेत 5. बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होण्याकरिता पन्हाळा टायगर्स या संघाला खरोखरच आज मात्र पन्हाळा प्रभागातील वाघ चाललेले आहेत हा सामना खेळण्याकरिता. ज्या पद्धतीने अमितने बॅटिंग केली, अमित बाद झाल्यानंतर आता जी काही मेहनत केलेली आहे, प्रमोद आणि अमितने जी मेहनत केलेली आहे त्या मेहनतीचं फलित सागर आणि शुभम या 2 फलंदाजांना मिळवून द्यायचं आहे. परंतु दुसऱ्या बाजूने तितक्याच ताकदीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय प्राजक्ताताई गोंधळी पुरस्कृत नारायणी स्पोर्ट्स कागल इंडलगा या संघामध्ये भरपूर पोटेन्शियल आणि त्या पोटेन्शियलला युटिलाइज करण्याची ही खरी वेळ. म्हणतात ना, विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने मी, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा अवकाशात उडेन मी. अडवू शकेल या वादळाला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्यात केले ते कैक कावे, परंतु जळेल झोपडी माझी आग ती ज्वलंत नाही. येतील वादळे, खेटेल तुफान, तरीही वाट चालतो आहे. कारण अडथळ्यांना भिवून अडखळणे
पावलांना पसंत नाही, विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने मी, हे सामर्थ्य नाशवंत नाही. शेवटच्या षटकाचा थरार सुरू झालाय. फेकी काय जबरदस्त, परंतु कलेक्ट केल्यानंतर यष्ट्यांचा वेध घेण्यामध्ये अपयश आलं आणि तत्पूर्वी फलंदाजांनी मात्र 2 धावा लगबगीने आणि शीघ्र गतीने, अतिद्रुत गतीने परिपूर्ण केलेल्या आहेत. आता चेंडू शिल्लक आहेत 5 धावा करायच्या आहेत 3. पन्हाळा टायगर्स थोडासा उजवा तर दिसू लागलाय, परंतु टॉप 4 मध्ये पोहोचण्याकरिता गोलंदाज आकाश, आज मात्र आपल्या गोलंदाजीचा प्रकाश, आकाश गोलंदाजी करेल का झकास, हे बघण्याची वेळ आणि दर्शवण्याची वेळ आपल्या समोर. जबरदस्त लढत. 5 चेंडू शिल्लक, 3 धावांची निकड. सुपर ओव्हर होते की काय, कारण हे छत्रपती शाहू क्रीडांगण कागल रोमांचकतेच्या यशोशिखरासाठीच ओळखलं गेलंय. बघूयात काय होतंय. आकाशचा पुढील बॉल. इथे लीगल बॉल आहे. आता 4 चेंडू आणि 3 धावा. व्हॉट अ मॅच. प्रेशर दोन्ही बाजूंनी आहे. आग का दरिया है, डूब के जाना है. आकाश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. 4 चेंडू 3 धावा. सागर ऑन स्ट्राइक. बॉडीचा वेध घेणारा चेंडू होता आणि तेथे सिंगलचं हे रोटेशन. चेंडू शिल्लक आहे 3, धावा करायच्या आहे 2. अंतिम 4 मध्ये पोचणार कोण, भरपूर प्रश्न आहेत. हा चेंडू फारच निर्णायक असणार आहे. इथे जर डॉट आला तर फलंदाजावरती. बघा इर्षादजी, मी समालोचन करताना असे सामने पाहिलेले आहेत जेव्हा 6 मध्ये 6 षटकारांची आवश्यकता असते, फलंदाज दडपण घेत नाही. परंतु अशा प्रकारचे जे सामने असतात जिथे 3 चेंडूंमध्ये 2 धावा, 3 चेंडूंमध्ये 1 धाव, बऱ्याचदा फलंदाजी करणारे संघ पराभूत झालेत. बघा इथे काय घडतंय. सुपर ओव्हर मध्ये सामना कन्वर्ट होतोय की मग फलंदाज कुठल्याही प्रकारे प्रेशरला न जुमानताना चांगला फटका खेळतोय. काय घडेल, काय घडेल, धक वाढलंय. स्क्वेअर ऑफ द विकेट, दर्जेदार फटका आणि येथून पन्हाळा टायगर्स बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन 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 अँड हार्ड लक. नारायण स्पोर्ट्स कागल इंडलगा टीम, खचून जाऊ नका. यानंतर लगेचच आपण प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराकडे वळणार आहोत. सामनावीर चला, प्लेअर ऑफ द मॅच